दुर्दैवी आहे, कारण मागच्या 20 वर्षापासून अखंडपणे आरोपींना शासन व्हावं, शिक्षा व्हावी याच्यासाठी तपास यंत्रणा आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो. दुर्दैवानं जो निकाल आलाय त्या निकालाला उच्च न्यायालयात त्या ठिकाणी आम्ही दाद मागणार आहेत आणि उच्च न्यायालयाकडनं न्यायाची अपेक्षा आहे. आता माननीय कोर्टानं निकाल दिलाय, मला वाटतं त्याच्यावर बोलण्यापेक्षा उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर अपील करणं आणि तिथं उच्च न्यायालयाला ते सगळं पटवून देणं मला वाटतं महत्वाचं आहे. आता ह्या कोर्टाला काय नेमकं म्हणजे कोर्टाचा निकाल आहे, कोर्टाचा निकाल आपल्या ज्युडिशरीमध्ये तो स्वीकारावाच लागतो प्रत्येकाला, पण त्याच्या बाबतीत जे उच्चतम न्यायालय आहे, उच्च न्यायालयात आम्ही अपील करणार आहे आणि शेवटची जोपर्यंत जी रेमेडी आहे लीगल, आम्ही शेवटच्या कोर्टाच्या रेमेडी पर्यंत त्याच्यासाठी संघर्ष करणार आहे. पुरावे जरी असले तरी त्याच्या निश्चितपणे ट्रायल कोर्टामध्ये जे पुरावे आहेत ते समोर येणार आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारे आता ह्या माननीय कोर्टाने त्याचा काय अर्थ लावला वाटतं ह्याच्या बाबतीत कायदेशीर बाबीवर जो काही उहापोह करायचा तो सर उच्च न्यायालय करेल तिथं. आपण जर बघितलं असेल तर पहिल्यांदा ह्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते आणि मुंबई पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्याच्यानंतर हा तपास CID कडे देण्यात आला, त्यांच्यावरही प्रचंड दबाव होता आणि म्हणून आम्ही 2008 मध्ये उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही केस पुन्हा CBI कडे वर्ग झाली होती आणि त्याच्यानंतर CBI ने तपास केला होता. त्यामुळे सुरुवातीच्या तपास यंत्रणा ह्या मॅनेज होत्या, ही वस्तुस्थिती होती ना, म्हणून तर आम्ही CBI कडे तपास द्यावा म्हणून अपील केलं होतं आणि CBI ने तपास केला होता. याच्यावर एवढंच म्हणेन, कलियुग आहे, कलियुगामध्ये वाईटाला जास्त बळ असतं, चांगल्याला यश मिळत नाही लवकर. मी माझ्या मतदारसंघात जाईन आणि तिथं सगळ्यांची चर्चा करून निर्णय घेईन. मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांशी चर्चा करायची आहे, त्यांच्या भावना जाणून घ्यायच्यात आणि मग निर्णय घ्यायचा आहे. मला निकाल हा माझ्यासाठी खूप महत्वाचा होता, कारण 20 वर्ष आम्ही आमच्या वडिलांची आणि त्यांचे चालक समद काजींची जी हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांना शिक्षा व्हावी ह्या भूमिकेतनं आम्ही न्यायालयीन लढा देत होतो. त्यामुळे आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा तो निकाल होता माझ्यासाठी. त्याची वाट मी बघत होतो. हा भाग वेगळा आहे आणि माझ्या राजकीय निर्णयाचा भाग जो आहे तो माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी लोकांशी चर्चा करून मी निर्णय घेईन. आता आपल्या भारतामध्ये जी न्यायालयीन प्रक्रिया त्याच्यावर विश्वास ठेवूनच आपल्याला संविधानावर विश्वास ठेवूनच पुढे जावं लागेल, दुसरा काय पर्याय.